हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चा एज्युटेक. मी बच्चा असो, तुमचा मॅथ्स टीचर. मित्रांनो, आपण स्टडी करतोय मॅथ्स पार्ट 1 चं सेकंड चॅप्टर, ज्याचं नाव आहे रिअल नंबर्स. आतापर्यंत आपण दोन प्रॅक्टिस सेट कंप्लीट केले त्या चॅप्टरचे 2.1 आणि 2.2. मित्रांनो, आधीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं सर्ट्स कोणाला म्हणतात. तर सर्ट्स म्हणजेच काय, तर या रॅडिकल साइन मध्ये लिहिलेली व्हॅल्यू. तर यातल्या ए ला आपण रॅडिकंड म्हणतो. एन ही त्या सर्टची ऑर्डर असते. आणि जर का ही पूर्ण व्हॅल्यू इरॅशनल नंबर असली तर तिला म्हणतो आपण सर्ट्स. तर चलो, या सर्ट्सचं आपण ॲडिशन सबट्रॅक्शन कशी करतो, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कशी करतो, ऑर्डर कोणाला म्हणतात, सर्टचा सिम्पलेस्ट फॉर्म काय, तर ही सगळं आपण कन्सेप्ट क्लिअर केल्या. आज आपण सॉल्व्ह करणार आहेत या सर्ट्सवरचा प्रॅक्टिस सेट 2.3. तर चला सॉल्व्ह करूया प्रॅक्टिस सेटला. मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस सेट 2.3. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 2.3 चा फर्स्ट क्वेश्चन. स्टेट द ऑर्डर of the following sorts given below. मित्रांनो, ऑर्डर कोणाला म्हणतात पुन्हा एकदा समजावून घ्या. मित्रांनो, या रॅडिकल साइन मध्ये हा जो एन असतो, या एन ला काय म्हणतो आपण, ऑर्डर. जर का तो लिहिलेला नसेल तर त्याची ऑर्डर काय असते मित्रांनो, 2 असते. समोर इथे कोइफिशियंट असेल, काय इथे एन असेल. हा कोइफिशियंट म्हणजे ऑर्डर नाही. ऑर्डर कुठे लिहितात, या रूट सिम्बॉल मध्ये. याला रॅडिकल सिम्बॉल पण म्हणतो आपण. या रूट सिम्बॉल मध्ये जे काही लिहिलंय त्याला काय म्हणतो आपण, ऑर्डर. एन ही ऑर्डर आहे, बी हा कोइफिशियंट आहे, ए हा रॅडिकंड आहे. चला या सगळ्यांची काय बघूया आपण, ऑर्डर. खूप सिंपल क्वेश्चन आहे बच्चे लोक, पण तरी सुद्धा काय तुम्हाला एक्झामला येऊ शकतो. चला सोल्युशन. त्यातलं फर्स्ट आहे बच्चे लोक, हे असं 7 आणि इथे आहे 3. सांगा ऑर्डर ऑफ दिस सर्ट इज. कुठे ही जी लिहिलेली हिला काय म्हणतो बच्चे लोक आपण, ऑर्डर. किती आहे, 3 आहे. Order is 3. But second है 5 under root 12. सांगा लोग, ऑर्डर ऑफ दिस सर्ट इज. किती आहे सांगा, तुम्हीच ऑर्डर सांगा. बच्चे ऑर्डर कुठे लिहितात, 5 ऑर्डर आहे का, नाही. 5 कोइफिशियंट आहे. ऑर्डर ही इथे लिहितात रॅडिकल सिम्बॉल मध्ये ऑर्डर असते. इथे काही लिहिलंय का, नाही. न लिहिणं याचा अर्थ ऑर्डर काय असणं, चलो 2 असणं. ऑर्डर इज 2. जिथेही ऑर्डर लिहिलेली नसेल तिथे किती असते, 2. 5 हा काय आहे बच्चे लोक, कोइफिशियंट आहे. 5 काय आहे, कोइफिशियंट. हे झालं आपलं सेकंड. चला सॉल्व करूया थर्डला. थर्ड कडे पाहूनच कळून जाईल तुम्हाला. सांगा थर्ड साठी. थर्ड हे असं आहे. सांगा लोक, ऑर्डर इज, ऑर्डर ऑफ दिस सर्ट इज. 4 कुठे लिहिलंय, त्या रॅडिकल सिम्बॉल मध्ये आहे. त्यामुळे बच्चे लोक ऑर्डर किती आहे, तर 4 आहे. ऑर्डर ऑफ दिस सर्ट इज 4. ऑर्डर ही रॅडिकल सिम्बॉल मध्ये असते. फोर्थ हे असं आहे बच्चे लोक, सर्ट काय आहे, अंडर रूट 39. सांगा ऑर्डर ऑफ दिस सर्ट इज. चलो ऑर्डर कुठे लिहितात, इथे. काहीही लिहिलेलं नाहीचा अर्थ ऑर्डर किती असतो बच्चे लोक, ऑर्डर काय असते, 2 असते. आणि फिफ्थ बच्चे लोक,
लास्ट आहे आपलं फिफ्थ आहे, इथे रॅडिकंड आहे 18 आणि इथे किती लिहिलं आहे तर 3. सांगा चलो तुम्हीच काय आन्सर देणार, कारण क्वेश्चन तेवढा सिंपल आहे. ऑर्डर ऑफ दिस सर्ट इज किती, तर चलो ऑर्डर किती आहे 3. ऑर्डर इज 3. तर ऑर्डर लिहिणं चलो सर्चची ऑर्डर लिहिणं म्हणजे खूपच सिंपल क्वेश्चन आहे, पण तरी सुद्धा क्वचित प्रसंगी आपल्याला 1 मार्क 2 मार्क्सला ऑर्डर्स लिहायला पण विचारू शकतात. तर चलो हा होता आपला क्वेश्चन 1. खूपच सिंपल क्वेश्चन होता आणि याच्यामध्ये आपण काय करत होतो, राईट द ऑर्डर्स ऑफ द सर्च, सर्चच्या ऑर्डर्स लिहित होतो आपण. चला चलो जाऊया क्वेश्चन 2 कडे. क्वेश्चन 2 पण बच्चे लोग असा सिंपल क्वेश्चन आहे. चलो क्वेश्चन 2. क्वेश्चन 2 मध्ये सांगितलंय स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ट्स. क्वेश्चन 2 आहे बच्चे लोग, स्टेट सांगा which of the following are सर्ट्स. नुसतं सांगू नका, तर जस्टिफाय पण करा. जस्टिफाय म्हणजे काय विचारलं तर तुमचं आन्सर करेक्ट कसं आहे ते पण एक्सप्लेन करा. जस्टिफाय म्हणजे आन्सर एक्सप्लेन पण करा. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ट्स. म्हणजे त्यातलं फर्स्ट आहे 51चं इथे ऑर्डर आहे 3. 51ची ऑर्डर आहे 3. म्हणजे चला सोल्युशन दिलंय आपल्याला 51ची ऑर्डर 3. म्हणजे लोक हे सर्ट आहे की नाही यासाठी आपल्याला काय काय चेक करावं लागतं. तर हा जो मध्ये आहे व्हॅल्यू त्याला आपण रॅडिकंड म्हणतो, तो रॅशनल नंबर पाहिजे. हे जो 3 आहे त्याला आपण ऑर्डर म्हणतो, तो नॅचरल नंबर पाहिजे. ऑर्डर नॅचरल नंबर पाहिजे. आणि बच्चे लोक ही टोटल व्हॅल्यू पूर्ण व्हॅल्यू काय पाहिजे, इररॅशनल नंबर पाहिजे. म्हणजे कसं 51 याच्या बाहेर येऊन रॅशनल होऊन गेला तर चालणार नाही. 51चा क्यूब रूट मिळतं का आपल्याला, तर नाही मिळत. मग इथे तरी आपल्याला मेन्शन करायचं आहे हियर 51 जो रॅडिकंड आहे हियर 51 इज रॅशनल नंबर, तो रॅशनल नंबर पाहिजे. ऑर्डर 3 इज नॅचरल नंबर, तो नॅचरल पाहिजे. बच्चे लोक ऑर्डर साठी जी पण व्हॅल्यू आहे ती कशी पाहिजे, नॅचरल पाहिजे. 3 इज नॅचरल नंबर. आणि हा जो होल नंबर आहे हा होल नंबर इररॅशनल पाहिजे. अँड दिस इज अन इररॅशनल नंबर. is an irrational number. रॅशनल आहे, 3 नॅचरल आहे आणि होल नंबर काय आहे, इज अन इररॅशनल नंबर. therefore this value is a sort. काय आहे तर सर्ट आहे. सर्ट असण्यासाठी 3 गोष्टी चेक कराव्या लागतील. एक, रॅडिकंड जो आहे तो रॅशनल, ऑर्डर जी आहे ती नॅचरल, आणि मतलब टोटल व्हॅल्यू जी आहे, टोटल व्हॅल्यू ही कशी इररॅशनल नंबर पाहिजे. मतलब 51 नुसता रॅशनल असून नाही चालणार, तर 51 इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. आतमध्ये निगेटिव्ह पण नाही चालणार. चलो हियर 51 इज काय पाहिजे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर.
Here 51 is पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, कारण निगेटिव्ह आला तरी बच्चे लोक निगेटिव्हचं रूट काढता येत नाही. त्यामुळे here 51 is positive rational number. Order 3 is natural. This total value is irrational and therefore it is a sort. This value is sort. तर बच्चे लोक चला हे झालं आपलं फर्स्ट. सॉल्व करूया सेकंडला यातलंच, आणि सगळे सेम याच पॅटर्न मध्ये पुढे जातील. सगळ्यांचा आन्सर आपल्याला अशाच प्रकारे द्यायचा आहे. बच्चे लोक सेकंड है बच्चे लोग, फोर्थ रूट ऑफ 16. चला बच्चे लोग सोल्यूशन. फोर्थ रूट ऑफ 16 याला सिंप्लिफाय करून टाकू बच्चे लोग. फोर्थ रूट बच्चे लोग 16 म्हणजेच काय, तर 16 म्हणजेच 2⁴. चलो 16 म्हणजेच काय, तर 2 ची 4th पॉवर असते. 16 म्हणजेच 2⁴. म्हणजे लोक 4th पॉवर आणि ही 4th ऑर्डर म्हणजे रूट. 4th पॉवर 4th रूट कॅन्सल होऊन जातात, उरतो फक्त 2. 16 चं 4th रूट काय असतं 2, कारण 16 म्हणजेच 2 ची 4th पॉवर. पॉवर आणि ऑर्डर कॅन्सल करून टाकतात एकमेकाला, त्या उरतो फक्त 2. मग आता बघतो ही टोटल व्हॅल्यू तर आपल्याला इरॅशनल पाहिजे होती. ही टोटल व्हॅल्यू इरॅशनल असली तर ती सर्ड असते. मग आपण काय म्हणूया, देअरफॉर हे जे 4th पॉवर ऑफ 16 आहे इज नॉट अ सर्ड. का सर्ड नाही, बिकॉज इट इज नॉट इरॅशनल नंबर. इट इज नॉट सर्ड. का सर्ड नाही, तर बच्चो दिस इज नॉट इरॅशनल नंबर, कारण त्याचं सिंप्लिफिकेशन 2 आलं. 2 हा काय आहे, नॅचरल आहे, इरॅशनल पण आहे. तर चलो चला हे झालं आपलं सेकंड. चलो थर्ड बघूया आपण आता. यातलं थर्ड सिंपलच क्वेश्चन आहे बच्चो. थर्ड मध्ये आहे 5th रूट ऑफ 81. 81 चं 5th रूट आहे. चला बच्चो 5th रूट ऑफ 81. मग 5th रूट निघतं काय 81 चं. 81 कुणाची 5th पॉवर आहे का, तर नाही. 81 म्हणजे काय बच्चो 3 × 3 × 3 × 3. 3 3 जा 9, 9 3 जा 27, 27 3 जा 81. म्हणजेच काय 3 ची 4th पॉवर आहे 81 म्हणजे. त्यामुळे 81 बाहेर पडणार आहे का, नाही पडू शकत, कारण ती फक्त पॉवर 81 म्हणजे काय 3 ची 4th पॉवर आहे, बाहेर नाही पडू शकत. मग आपल्याला इथे एक्सप्लेनेशन काय द्यायचं आहे, आपल्याला इथे एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. चलो हियर 81 जो रॅडिकंट आहे, 81 इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. 81 is positive rational number. 5 is order जी आहे 5 is natural number. 5 ऑर्डर काय पाहिजे, नॅचरल नंबर आहे ती. 5 is natural. आणि ही टोटल व्हॅल्यू जी असते, ही टोटल व्हॅल्यू ही पाहिजे इरॅशनल नंबर. इज अन इरॅशनल नंबर. का बरं, कारण ते रूट सिम्बॉल मधनं आपल्याला त्याला सिम्प्लिफाय करून बाहेर घेता येत नाही. मग इज अन इरॅशनल नंबर अँड देअरफॉर 81 चं 5th रूट इज अ सर्ट. ते काय आहे चलो, सर्ट आहे. असं सिंपलच आहे. 81 म्हणजे काय 3 ची 4th पॉवर, आणि त्यामुळे त्याला सिम्प्लिफाय करून बाहेर घेता येत नाही. आन्सर काय दिलं, 81 इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, 5 इज नॅचरल. टोटल व्हॅल्यू काय आहे, इरॅशनल, अँड देअरफॉर ती व्हॅल्यू काय आहे, सर्ट. इट इज अ सर्ट. हे झालं आपलं थर्ड. चला यातलं फोर्थ तुम्हीच बघा आणि ठरवा बरोबर बच्चो. यातलं फोर्थ तुम्ही पण बघा आणि ठरवा की सर्ट आहे की नाही. फोर्थ मध्ये बच्चो,
फोर्थ मध्ये √256 दिलाय. चलो सोल्युशन √256 ऑर्डर नाही म्हणजेच काय चलो ती 2 आहे. ऑर्डर नाही म्हणजे ती 2 आहे. मग या 256 ला चलो आपण 16 चा स्क्वेअर पण लिहू शकतो. 256 काय चलो 16 चा स्क्वेअर पॉवर 2 ऑर्डर 2 निघून जातील, उरेल काय फक्त 16. तुम्हाला माहिती ना चलो 256 चा रूट काय आहे 16. याला मध्ये नाही लिहिलं तरी चालेल. 256 चा रूट काय असतं 16. 16 काय आहे चलो रॅशनल नंबर आहे. 16 काय आहे रॅशनल नंबर आहे. therefore √256 is not a rational number, is not irrational number. तो irrational नंबर नाहीये बच्चो. आणि आपली सड काय असतं तर irrational नंबर असतो. √256 म्हणजेच किती येतं 6. पण आपल्याला 16 पण आपल्याला ही व्हॅल्यू काय हवी असते बच्चो. टोटल व्हॅल्यू काय पाहिजे असते irrational नंबर. √256 is not an irrational number. Therefore √256 is not a surd. Is not a surd. ते सर्ड नाही. का बरं कारण 256 चा रूट किती होऊन जातं 16 आणि 16 काय आहे रॅशनल नंबर. आणि आपल्याला तर टोटल व्हॅल्यू कशी पाहिजे असते बच्चो इरॅशनल पाहिजे असते. म्हणजे त्या सिम्बॉल मधनं ती बाहेर पडता कामा नये अशी व्हॅल्यू ती इरॅशनल असते. इरॅशनल पाहिजे असते. म्हणजे लोक फिफ्थ आहे 64 चं क्यूब रूट. 64 चं क्यूब रूट. तर चलो 64 चं क्यूब रूट. वर पाहिल्यावर आपल्याला वाटतं चलो 64 पॉझिटिव्ह रॅशनल आहे. ऑर्डर 3 नॅचरल नंबर आहे. पण हे पूर्ण काय पाहिजे टोटल व्हॅल्यू काय असली पाहिजे इरॅशनल असली पाहिजे. ती इरॅशनल आहे का बघा. तर चलो 64 ला आपण 4 चा क्यूब पण लिहू शकतो. 64 म्हणजेच काय 4 × 4 × 4. 4 4 जा 16, 16 4 जा 64. तर 64 म्हणजेच काय चलो 4 ची थर्ड पॉवर असते. आता हे पॉवर आणि रूट निघून जाईल. पॉवर आणि रूट निघून जाईल म्हणजेच हे पूर्ण व्हॅल्यू जी आहे ती काय रॅशनल आहे इरॅशनल नाही आहे चलो. 64 चं थर्ड रूट इज नॉट an irrational number. चलो ही टोटल व्हॅल्यू तर काय पाहिजे असते आपल्याला इरॅशनल पाहिजे असते. पण ही व्हॅल्यू काय होऊन गेलेली आहे रॅशनल. इज नॉट an irrational number. ती रॅशनल होऊन गेली आहे. therefore it is not a surd. It is not a surd. surd नाही. चलो यातलं लास्ट चला ठरवा तुम्ही. लास्ट चलो काय आहे 6 √22/7. √22/7 है चलो 6 √22/7 सॉल्यूशन. चलो √22/7 22/7 हाच मुळात काय चलो एक इरॅशनल नंबर आहे. 22/7 सॉरी रॅशनल नंबर आहे. तर टोटल इथे 22/7 इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. पॉझिटिव्ह रॅशनल नंबर येतो. रॅडिकल कसा पाहिजे असतो चलो आपल्याला पॉझिटिव्ह रॅशनल. इथे ऑर्डर लिहिलेली नाही. ऑर्डर काय आहे ऑर्डर 2 इज अ नॅचरल नंबर. ऑर्डर लिहिलेली नाही म्हणजे किती तिथे 2. ऑर्डर 2 इज नॅचरल नंबर. आणि ही जी टोटल व्हॅल्यू आहे पूर्ण व्हॅल्यू इज अन इरॅशनल नंबर.
कारण त्याला सिम्प्लिफाय नाही करता येत. इज अन इरॅशनल नंबर. तो इरॅशनल नंबर आहे. सड असण्यासाठी काय बचलो, हा रॅडिकंड म्हणजे मधली व्हॅल्यू पॉझिटिव्ह रॅशनल नंबर पाहिजे. ऑर्डर नॅचरल नंबर पाहिजे. ते ऑर्डर लिहिलेलं नाही म्हणजे कोण आहे ती 2. इट इज नॅचरल नंबर. पूर्ण टोटल व्हॅल्यू काय पाहिजे, इरॅशनल नंबर आहेच. अँड therefore this value is what, surd. Therefore under root 22/7 is a surd. तो चलो हे झाला आपला क्वेश्चन 2 सॉल्व करून. चला चलो सॉल्व करूया क्वेश्चन 3 ला. चलो क्वेश्चन 3. Classify the given pair of surds into like surds and unlike surds. लाईक सर्ट्स आणि अनलाईक सर्ट्स मध्ये आपल्याला यांना क्लासिफाय करायचं आहे. चला चलो एक एक पेअर घेऊ आणि ती पेअर लाईक सर्टची आहे का अनलाईक सर्टची ती सांगू. पहिली पेअर √52 आणि 5√13. तर चलो लाईक सर्टसाठी एक त्यांची ऑर्डर सेम असावी लागते आणि त्यांचा रॅडिकंट पण सेम असावा लागतो. रॅडिकंट म्हणजे मधली व्हॅल्यू. ही मधली व्हॅल्यू पण सेम आणि ऑर्डर पण सेम असावी लागते. ठीक आहे मित्रांनो, इथे ऑर्डर तर याची पण लिहिलेली नाही, याची पण लिहिलेली नाही, म्हणजे दोघांची ऑर्डर तर काय आहे 2 आहे. मग √52 याला थोडं सिम्प्लिफाय करून पाहू. म्हणजे √52 ला आपण लिहू शकतो 4 × 13. √52 ला लिहू शकतो 4 × 13. आता हा 4 बाहेर येऊन जाईल 2 म्हणून, कारण का इथे ऑर्डर 2 आहे म्हणजे स्क्वेअर रूट आहे. तर 4चं रूट काय असतं 2 आणि आतमध्ये आहे 13. 2√13. सेकंड आहे आपलं मित्र 5√13. सेकंड सर्ड आहे ही 5√13. आता दोघांकडे पाहिलं तर दोघांचा रॅडिकंट सेम आहे. दोघांचा रॅडिकंट काय आहे, सेम. पुन्हा दोघांची ऑर्डर जी लिहिलेली नाही, याची पण ऑर्डर 2 आहे, याची पण ऑर्डर 2 आहे. ऑर्डर सेम, रॅडिकंट सेम. therefore these are, या कशा आहेत, these are like surds. या सर्ड्स कशा आहेत चलो, लाईक सर्ड्स आहेत. मग या लाईक सर्डची आपण ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. तर चलो पहिली पेअर कसली आहे, लाईक सर्डची पेअर आहे. चला सेकंड पेअरला चेक करू. चलो सेकंड पेअर √68 आहे आणि 5√3 आहे. सेकंड पेअर मध्ये √68 आणि 5√3. चलो √68 ला आपण असं पण लिहू शकतो 4 × 17. 17 4 चा 68. 4 बाहेर येऊन जाईल 2 √17. मग ही सर्ड म्हणजेच काय आहे 2√17 आहे. चलो आता सेकंड सर्ड घेऊया 5√3. चलो 5√3 ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्म आहे. आता काय चेक करूया, दोघांची ऑर्डर आणि दोघांचे रॅडिकंट सेम आहेत का. मतलब ऑर्डर याची पण लिहिलेली नाही, ऑर्डर याची पण लिहिलेली नाही. मग दोघांची ऑर्डर काय आहे 2 आहे, ऑर्डर सेम आहे. पण इथला रॅडिकंट किती आहे 17, इथला रॅडिकंट किती आहे चलो 3. रॅडिकंट काही सेम नाही, रॅडिकंट सेम नाही. therefore these surds are not like surds. म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता मित्रो, these surds are not like च्या ऐवजी त्यांनी शब्द वापरलाय unlike. these surds are unlike surds असं पण म्हणता येईल आपल्याला. तर चलो सेकंड मध्ये काय पाहिलं आपण, √68 ला सिम्प्लिफाय केलं 2√17 आणि 5√3. यांचा रॅडिकंट काही सेम नाही, रॅडिकंट सेम नाही म्हणून हे लाईक सर्ड्स नाहीत, हे काय आहेत अनलाईक सर्ड्स आहेत. चलो चला आता थर्ड कडे. चलो थर्ड आहे 4√18 आणि 7√2.
थर्ड आहे 4√18 आणि 7√2. एखाद्याला पटकन वाटेल बच्चे लोक, अरे याचा रेडिकंड तर 18 आहे, याचा रेडिकंड तर 2 आहे. दोघांचा रेडिकंड तुम्हाला वाटेल की अरे वेगवेगळा आहे, ऑर्डर सेम आहे, मग रेडिकंड वेगवेगळा आहे, मग तुम्ही याला काय म्हणू शकता लगेच की दीज आर अनलाइक सर्ट्स, असं आन्सर घाईत देऊ शकता. पण नाही बच्चे लोक, पहिलं 4√18 ला सिम्प्लिफाय करू. 4√18 ला पहिलं सिंपल फॉर्म मध्ये आणूया, सिंपल सर्ट बनवूया त्याची. 4 चलो √18 ला तर असं पण लिहिता येईल ना, 9 2s are. 18 ला काय लिहिता येईल, 9 2s are 4. तर 9 मधनं बाहेर येईल आता, 9 चा स्क्वेअर रूट किती असतं, 3√2. म्हणजेच काय झालं चलो, हे 12√2 झालं. 4/√18 म्हणजेच काय आहे, 12√2 आहे. 18 ला काय केलं, 9 2s are. 9 ला काय बाहेर घेतलं, 9 चा रूट किती राहील, 3. 4 3s are किती झाले, 12. आणि सेकंड सर्ट कोणती विचारली आपली, 7√2. मग आता दोन्ही सर्ट साठी रॅडिकंड काय आहे, सेम आहे. दोन्ही सर्ट साठी रॅडिकंड सेम आहे. दोघांची ऑर्डर लिहिलेली नाही, म्हणजे ती 2 आहे. therefore these are like सर्ट्स. या सर्ट्स कशा आहेत बच्चो, लाईक सर्ट्स आहेत. these are like सर्ट्स. का बरं, तर दोघांचा रॅडिकंड सेम आहे आणि दोघांची ऑर्डर पण काय आहे, सेम. रॅडिकंड सेम, ऑर्डर सेम, तर त्या सर्ट्स कशा असतात बच्चे लोक, लाईक सर्ट्स असतात. हे झालं आपलं थर्ड. चला बच्चे लोक फोर्थ. फोर्थ मध्ये बच्चे लोक 19 √12 19 √12 आणि 6√3. नुसतं पाहून सांगून नाही टाकायचं की दोघांची ऑर्डर 2 आहे, रॅडिकंड इथे 12 आहे, रॅडिकंड 3 आहे, रॅडिकंड वेगवेगळे वाटतायत. मग एखादा म्हणेल रॅडिकंड वेगळे आहेत म्हणून ते अनलाईक सर्ट्स आहेत, म्हणजेच काय, नॉट लाईक सर्ट्स, अनलाईक आहेत. पण नाही, याला पहिलं सिम्प्लिफाय करा. या पहिलं 19√12 ला काय करा बच्चे लोक, सिम्प्लिफाय करा. 19√12 चलो 19 ला आपण असं लिहू शकतो 4 3s are. मग 19 4 बाहेर येईल, 2 म्हणून √3. 19 2s are 38√3. ही झाली आपली फर्स्ट सर्ट, 38√3. सेकंड सर्ट आहे आपली बच्चे लोक 6√3. आता पाहिलं तर काय, दोघांचा रॅडिकंड काय आहे बच्चे लोक, सेम. दोघांचा रॅडिकंड सेम. दोघांची ऑर्डर लिहिलेली नाही, म्हणजे किती आहे, 2. याची पण ऑर्डर 2 आहे, याची पण ऑर्डर काय आहे, 2 आहे. ऑर्डर सेम आहे, रॅडिकंड सेम आहे. therefore these are like सर्ट्स. these are like सर्ट्स. 19√12 पाहून असं वाटतं रॅडिकंड वेगवेगळं आहे, पण नाही, याला सिम्प्लिफाय करा. 19√12 ला सिम्प्लिफाय केल्यावर काय आलं, 38√3. सेकंड सर्ट 6√3. रॅडिकंड काय झाला, सेम. ते ऑर्डर काय त्यांची, सेम. त्यामुळे हे कसे बच्चे लोक, लाईक सर्ट्स आहेत. हे झालं आपलं फोर्थ. फिफ्थ घ्या बरं, फिफ्थ. चलो फिफ्थ 5√22 and 7√33. तो चलो 5√22 ला पण सिम्प्लिफाय करता येत नाही. का बरं, 22 ला तुम्ही कसं लिहू शकता, 11 2s are. पण कोणी बाहेर पडणार आहे का, नाही. 33 ला कसं लिहू शकतो, 11 3s are. कोणी बाहेर पडू शकतं का, नाही. बच्चे लोक रॅडिकंड इज नॉट सेम. रॅडिकंड इज नॉट सेम. रॅडिकंड सेम नाही. therefore these are unlike सर्ट्स. या सर्ट्स कशा आहेत बच्चे लोक, अनलाइक. का बरं, 22 ला तुम्ही सिम्प्लिफाय करू शकत नाही, 33 ला सिम्प्लिफाय करू शकत नाही.
मग रॅडिकल सेम नाही, ऑर्डर आहे त्यांची सेम, ऑर्डर लिहिलेली नाही 2a, ऑर्डर लिहिलेली नाही 2a, ऑर्डर सेम आहे पण रॅडिकल सेम नाही आहेत आणि त्यामुळे बच्चे लोक त्या लाईक सर्ट नाही तर त्या कशा आहेत, अनलाईक आहेत. 6 बच्चे लोक, 6 मध्ये 5√5 आणि √75 आहे. तर बच्चे लोक 5√5 ऑलरेडी सिंपल सर्ड आहे, 5√5 सिंपलेस्ट फॉर्म आहे. √75 ला सिंपल करूया. √75 आपल्याला लिहिता येईल 25 into 3. मग 25 बाहेर निघून येईल 5√3. मग चलो ऑर्डर दोघांची नाही लिहिलेली, याची ऑर्डर नाही आहे म्हणजे 2 आहे, याची पण ऑर्डर नाही लिहिलेली म्हणजे 2 आहे, पण रॅडिकंड पहा, याचा रॅडिकंड 2 आहे तर याचा रॅडिकंड कोण आहे, 3 आहे. याचा रॅडिकंड 2 आहे, याचा रॅडिकंड 3 आहे. रॅडिकंड्स आर नॉट सेम. Radicands are not same. Therefore, these are unlike cells. These are unlike cells. तो चलो हा झाला आता क्वेश्चन 3. तो पण काय होता, इझीच क्वेश्चन होता. मग चलो प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये अजून सम्स बाकी आहेत, त्यांना आपण सॉल्व्ह करूया पुढच्या लेक्चर्स मध्ये.